ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत चमचमाती त्यांनी पहिली दुसरी आणि तिसरी आणि चौथी जी ट्रॉफी दिली आहे ते त्यांच्या मार्फत आली आहे. मी त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो की आपण अशीच पुढच्या वर्षी देखील आपण आपला आभार असाच व्यक्त करावा. तसेच मी 70 स्पोर्ट्स बोरवली प्रोप्रायटर आहेत श्रीकांतजी कौलारू यांनी प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच दिला आहे. मी त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच मी विशेष आभार व्यक्त करतोय की मी संतोषजी कानुले, राजेंद्रजी पवार, रवीजी निरंजन, प्रशांतजी परेट, गोपीनाथजी नाईकर, मायकलजी सेलो यांचं देखील मी संजयनगर रहिवासी संघातर्फे विशेष आभार व्यक्त करतोय की आपल्या छोट्याशा परिश्रमाने आणि तसेच अमूल्य वेळ देऊन आपण आलात त्याच्यामुळे आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. सलमान मानी पहिल्या चेंडूने लेग साईडच्या दिशेने टोलेलेला तिकडे जाऊन बोला. पहिल्या चेंडूवर डबल आलेला आहे. मालक अमृतुल्य चहाचे प्रोप्रायटर अजितजी तेवर यांच्या हस्ते आपल्याला 4 बक्षीस आलेले आहेत. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. समोरच्या दिशेने टोलेला चेंडू झेल होतं का पाहूया आणि झेल बाद झालेला आहे. संघाचा नायक आउट होताना खूप चांगली अशी गोलंदाजी सलीम यांच्याकडून. तसेच विशेष आभार व्यक्त करायचे आहेत आपल्याला 70 स्पोर्ट्स बोरवली श्रीकांतजी कौलारू प्रोप्रायटर आहेत. त्यांनी प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट दिलेला आहे. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि तसेच त्यांनी कॅप देखील दिलेले आहेत. तसेच आपण विशेष आभार करतोय संतोषजी कानुले, राजेंद्रजी पवार, रवीजी निरंजन, प्रशांतजी परेट, गोपीनाथजी नायकर, मायकलजी सेलो आपल्या हेमंत यांची जागा घेण्यासाठी आलाय. तो बॅट्समॅन 12वा खेळाडू यायचा आहे. प्रत्येक स्पर्धा पार पाडण्यासाठी 1 दिवसाच्या तयारी ठेवून चालत नसतं. त्याला 15 दिवस 1 महिन्या आधीपासून तयारी करावी लागते. त्या तयारी करण्यासाठी खूप परिश्रम लागतो. संजयनगर संघ प्रत्येक अपडेट्स प्रत्येक नियोजन व्यवस्थितरित्या आणि त्या व्यवस्थितरित्याच्या नियोजन करण्यासाठी प्रत्येक मुलगा जडलाय. रात्रंदिवस मेहनत केली आहे. त्या मेहनतीसाठी मी सोलापूर संघाकडून विशेष आभार व्यक्त करतो बोरवली संघाचं. आणि स्क्वेअर कट मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. ट्रॉम्बेचा 12वा खेळाडू लवकर यायचा आहे. यज्ञेश टू सलीम फायनलचा थरार पाहतोय. पाहूया कोणत्या गावाला जाईल ट्रॉफी. कोंडव्याला जाईल की ट्रॉम्बेलाच जाईल. मारण्याचा प्रयत्न चेंडू फसतोय. बॅटची एज लागते आणि किपरच्या हातात जातो विकेट. पाहूयात यत्नेशची जागा घेण्यासाठी कोण येतोय. त्यांचा 12वा खेळाडू नाहीये. आपण नाव माहीत नसल्यामुळे आपण कोणतंही नाव दिलं जाणार आहे. तरी प्लेयर प्लीज 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. क्रिकेटचा महासंग्राम पाहतो आपण. भव्य डे नाईट स्पर्धा भरवली होती 2026 18 आणि 19 मेला. प्रथम बक्षीस होतं 33,333 व द्वितीय पारितोषिक होतं 22,000
2222 व तसेच तृतीय बक्षीस आहे 11,1111 आणि चतुर्थ आहे 7,777. आपण 4 बक्षिसं ठेवले होते. बक्षिसासाठी 4 टीम पात्र झालेले आहेत. पाहूया हा फायनलचा थरार होतोय. या थराराचा थोड्याच वेळात आपल्याला निकाल लागेल. ट्रॉफी ट्रॉम्बेला जाईल की कोंडव्याला जाईल पाहूया. एक तर ट्रॉफी गेले सोलापूरच्या दिशेने, तिसरा चौथी गेले बोरिवलीच्या दिशेने आणि दुसरी आणि पहिलं लढत चालू आहे मैदानात. क्रिकेटचा थरार पाहतोय आपण. शेवटचे काही क्षण आहेत. या काही क्षणाला आपण टिपून घ्यायचंय की हे क्षण परत येणार नाहीत. स्क्वेअर कटचा शॉट पण तिथे एकच धावावर समाधान मानावं लागेल. आपण विशेष आभार व्यक्त करतोय. जे चमचमाते ट्रॉफी दिसतात आपल्याला 4 ट्रॉफ्या त्या ट्रॉफी दिलेले मालक अमृततुल्य चहाचे प्रोप्रायटर श्री अजितजी तेवर यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो संजय नगर रहिवासी संघाकडून. तसेच 70-70 स्पोर्ट्स श्रीकांतजी कौलारू यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स आणि कॅप दिलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट आणि आपलं कॅप पण आहे ना, ते पण कॅप पण बोलणार. चला मॅच चालू ठेवायचे. पंच मॅच मध्ये आपण व्यक्त आणतोय प्रत्येक वेळेस. शेवटची मॅच आहे. प्रशांत परेड नाव आहे. याचं नाव प्रशांत परेड आहे. प्रशांत परेड. शॉर्ट चेंडू सिंगल धाव घेतलेली आहे. सिंगल डबल घेऊन संघाला पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न ट्रॉम्बे संघाचा. एक चांगली स्पर्धा पाहतो आपण. या स्पर्धेसाठी आपण एक महिन्यापासून नियोजन चालू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला नियोजन करावं लागतं. पूर्व कल्पना करून त्या नियोजनाला पूर्ण पार पाडायचा असतो. पार पाडण्यासाठी आपण आणि शॉर्ट चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे आणि तिथे विकेट्स गेलेली आहे. चांगली झेल कोंडवा संघाकडून. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. ट्रॉम्बेचं 12वा खेळाडू यायचं आहे. आपले नावं माहीत नाही आहेत.
ब्लॉकल चेंडू ओतून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. सूरज यांची चांगली क्षेत्ररक्षण देते. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंतच्या मॅचमध्ये सगळ्याच मॅचमध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली आहे. पाहूया फायनलसाठी तो राखीव राहतो का, फायनलमध्ये तशीच गोलंदाजी कंटिन्यू करतो का. ट्रॉम्बे आपला खेळाडू नाही आहे, आपलं नाव कोणतंही दिलं तरी चालेल असं वाटतं मला. चला अक्षय टू वाईड चेंडू अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर. दादा बोरवली सॉरी ट्रॉम्बे संघ आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. जे आपण बोर्ड्स पाहतोय किंवा जे डिझायनिंग इकडे जे मागे सगळे जे बोर्ड्स आहेत आणि जे डिझायनिंग झालेली आहे ते आपण डिझायनिंग जी केलेली आहे वक्त भाई शेख यांच्याकडून, त्यांनी आपल्या कामाला बाजूला सारून ह्या डिझायनिंगसाठी जी मेहनत घेतलेली आहे, मी त्यांचं संजयनगर संघाकडून विशेष आभार व्यक्त करतोय. चला अक्षय टू नाव माहित नाहीये. पुढचा बॅट्समॅन लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा वाईड अवांतर धाव. पंचांना थोडस एक्सरसाइज करायचा वेळ मिळतोय. स्कोर काय झाला? 4 चेंडू आणि धावसंख्या 12 वर थांबलेली आहे. मोठे फटके येत नाहीये, मोठे फटक्यांची गरज आहे आता सध्या. शॉर्ट चेंडू आणि आत्ताच बोलला होता की मोठे फटके येत नाहीये. नाव न नसलेल्या प्लेअरने दाखवून दिलाय की तो मी मारू शकतो आणि पुढच्या चेंडूवर सिक्सर मारलाय. चेंडू स्टेडियम बाहेर नाही तर गावाबाहेर मारलाय. बॉल द्यायचाय, जुना बॉल. विशेष आभार आपण व्यक्त करूया जी बोर्डची डिझायनिंग केलेली आहे किंवा जे टॉस बॉक्सकडे जी डिझायनिंग केली आहे, खूप उत्कृष्ट दर्जाची अशी डिझायनिंग बनावं लागेल. त्यांनी स्वतः आपल्या कामात असताना देखील वेळ काढून जी डिझायनिंग केली आहे त्याच्यासाठी मी वक्तबाई शेख यांचे विशेष आभार व्यक्त करतोय संजयनगर बोरवली यांच्याकडून. नाव माहित नाही आपल्याला. पुन्हा शॉर्ट चेंडी मागे जातो. एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल त्यांना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे ए संघाच्या 19 धावा पूर्ण. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूत जर चांगल्या स्कोअर कार्ड पर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांना चांगली फलंदाजी करावं लागेल. जर एखादं 40-50चं लक्ष दिलं तर अवघड होईल, कारण की चांगली फटकेबाजी आहे कोंडवा संघाकडे. आपण पाहिलं होतं की ती 54 धावांचं लक्ष होतं की चांगल्या बलाढ्य संघावर त्यांनी तुटून पडला. एका खेळाडूने ती मॅच संपवली होती. त्याच मॅच पासून त्याच्या पुढच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करताना कोंडवा संघ आपण विशेष आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करतो आपण ज्या बोरवली संजयनगरच्या मुलांनी अहोरात्र मेहनत घेतली होती स्पर्धा पार पाडण्यासाठी. स्पर्धा पार पाडली नाही तर तो डे नाईट केली आहे. खूप चांगलं नियोजन आहे. चांगल्या ग्राउंड्सवर आपण मॅच खेळतोय, तसेच डे नाईट खेळतोय. चांगलं राहण्याची व्यवस्था पासून ते सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडल्यात. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. अशी स्पर्धा आपण दरवर्षी भरावी अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेप्रिसी कॉलनीकडून आपल्याला विनंती आहे की आपण असे सामने प्रत्येक वर्षी भरावे.
खूप चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलंय. मारुती मामाचं आगमन. मामाचा विश्राम. स्क्वेट कट, एक धाव पूर्ण. चांगली फेकी तिथे, एकच धावावर समाधान मानावं लागेल. गोलंदाजीला आलाय तो सूरज. सूरज पाहूया सूरजेप्रमाणे गोलंदाजी करतो का. परत एकदा आपण एक छोटासा आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वाईट सोडण्याचा प्रयत्न, पण चेंडू आतमध्येच होता. निर्धाव चेंडू. विशेष आभार वक्तबाई शेख यांचं, कारण की त्यांनी आपल्या मौल्यवान वेळात वेळ काढून जे काही डिझायनिंगसाठी मेहनत घेतली होती, उत्कृष्ट दर्जाची आपण डिझायनिंग करून दिलात, त्याच्यासाठी मी संजय नगर कडून विशेष आभार व्यक्त करतोय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना सूरज आपल्या संघाकडून. मोठे फटके येत नाहीयेत आतापर्यंत, दाबून ठेवलंय सूरजाने. फायनलचा थरार पाहतो आपण. काही क्षणात आपल्याला समजेल की ट्रॉफी कोंडवेला जाईल की ट्रॉम्बेला. पुन्हा ब्लॉकर चेंडू आणि स्वीप मारलेला आहे. स्वीपच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न, पण एकच धावावर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 22 रन्स झालेले आहेत. लेग साइडच्या दिशेने टोललेला चेंडू आणि जेलबाद. मोठे फटके येत नाहीत. रोखून ठेवलाय कोंडवा संघाने ट्रॉम्बे ए संघाला. विशेष आभार आपण जे संजय नगर रहिवासी संघाने एक चांगली स्पर्धा पार पाडलेली आहे, त्या स्पर्धेचा शेवट होतो. आपण आता स्पर्धा पार पाडण्यासाठी संजय नगर मधले सगळेच जे मोठे मंडळे असतील, पंच असतील किंवा कॉलनीतील मुलं, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी. त्यांचा पहिला वर्ष होता की कोणत्याही पद्धतीची स्पर्धा याच्या आधी त्यांनी भरवली नव्हती, की त्याच्यासाठी त्यांना फर्स्ट टाइम होता. सगळ्या गोष्टी नवीन होत्या. त्या माहीत होतं की आपण नवीन काहीतरी करायचं आपल्याला. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडले. स्पर्धेचा शेवट हा खूप गोड होतोय. समोरच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग षटकार. ट्रॉम्बे संघ नवीन फलंदाजचं नाव ट्रॉम्बे संघ नवीन फलंदाजचं नाव काय? स्कोरिंग करायला
मंचावर आयुष बोरली संघाकडून बॉलिंग टाकणारे खूप छान असा येणारा यंग टॅलेंटेड बॉलर. त्यांनी आपल्या करिअरवर लक्ष द्यावे. खूप टॅलेंट आहे त्याच्याकडे. जर त्यांनी अशीच गोलंदाजी करत असेल त्यांना 70 बोरिवलीकडून खूप काही सहकार्य होणार. हे आपलं कारण खूप टॅलेंट आहे. थोडं लक्ष द्यावं. आयुष मिलिंद पवार. आयुष पवार बघूया. ट्रॉम्बे ए संघाने 41 टार्गेट दिलाय. बघूया काय करतात. बॉल द्यायचाय 42. सॉरी ट्रॉम्बे संघ 42 टार्गेट आहे. कोंडवा संघानं जिंकायचं असेल तर 42 कंपल्सरी चेस करायला लागेल. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले घेऊन बघूया. ट्रॉम्बेची गोलंदाज खूप चांगली आहे. कारण याच्या आधी सेमी फायनल सोलापूर ए बरोबर जी होती मॅच त्यांनी 30 रन टार्गेट होता पण ते पूर्णपणे थांबून टाकला होता. सोलापूर ए संघानं ब्लॉक करून ठेवला होता. बॅट्समॅन पाठवायचा आहे. कोंडवा आहे सलामी जोडी. बघूया शेवटचा सामना. 41 झाले आहेत. 42 विन आहे. 40 झालेत. 41 विन आहे. ट्रॉम्बे संघ 41 टार्गेट आलाय. 41 तिथे बघताय स्कोरर सांगतायत. 41 टार्गेट आहे. तुम्ही बघू शकता येऊन.
पण तुम्ही फायनल हारू शकता, जिंकू शकता, म्हणून क्लिअर करूनच पंच शेवटच्या बॉलवर किती रन आलेत? चौथ्याला आउट झाला, चौथ्याला. मन्नू अन्ना से 1100 रुपये जो भी हैट्रिक छक्का मारेगा बैट्समैन में से मन्नू अण्णा यांच्याकडून पारितोषिक आला आहे. ज्यांनी जो पण फलंदाज 3 षटकार मारणार त्यांना 1100. पहिला चेंडू रिव्हर्स स्विपच्या मारण्याचा पहिला चेंडूवर 4 धावा. 4 या टुर्नामेंट साठी खूप काही सहकार्य केलंय. रात्र दिवस मेहनत केली आहे 2 महिन्यापासून. योगेश मदाळे, विनायक उपाडे, अकबर शेख पापा, बॉबी मदाळे, शैलेंद्र पवार चिक्कू, योगेश भोईर छोटा मिलिटरी, यश माईंगडे, इब्राहिम शेख, मारुती उमाप, रवी कदम, येसू डिसोजा, मोहन वाटकर, दीपक काटकुरे, शाहरुख शेख, मीम बॉईचं खूप खूप आभार, कारण त्यांनी 2 दिवसापासून अंपायरिंग साठी मदत केली आहे. शाहरुख शेख लवकरात लवकर बाईक बाहेर काढा. दीपक काटकुरे, शाहरुख शेख, मन्नू भाई यांच्याकडून 1100 हॅट्रिक षटकार. मीम बॉईस, सचिन भोईर, शिवाजी कांबळे, हेमंत कदम, प्रशांत परीट, जॉन डिसोजा, अजून काही ज्यांना वेळ देता आला नाही त्यांनी पण खूप काही सहकार्य केलंय, त्यांचा पण मनापासून आभार. बघूया सन्मान दिलाय. बघूया चेंडू, पंचांचा निर्णय, रन आउट. सूरज यांचा विकेट पडलाय. खूप महत्वाची विकेट होती कोंडवा संघाला. रनआउटच्या दिशेने विकेट पडलाय. काही गरज नव्हती. 4 षटकार बाकी आहेत अजून. दुसऱ्याच चेंडूवर त्यांनी विकेट घातली आहे आपली. ट्रॉम्बे संघ पाणी पाहिजे असेल तर सांगा. तुमच्या 12 खेळाडूंना आतमध्ये जाण्याची परवानगी देऊ शकतो आम्ही लवकरात लवकर. दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली आहे. तसंच आपले सोलापूर ए संघाचे पंचांना पण पाणी पाहिजे. बोरली संघ कार्यकर्ते जे कोणी असेल तर पाणी पाठवा आतमध्ये. छान असं नियोजन केलं आहे. सगळ्या संघांनी तारीफ केली आहे. बोरुली संघांना
व कार्यकर्त्यांना खूप असं डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅच चालू करा. फिरोज भाई, हेमंत भाई, लवकरात लवकर. धन्यवाद. योगेश भोईर उर्फ छोटा मिलिटरी, खूप छान असा फलंदाजी केली होती त्यांनी बोरोली 20 संघाकडून. बोर पाणी दिलंय मुस्तफा भाई, खूप खूप आभार. तुम्ही इथे 12वी खेळाडू म्हणून उपस्थित आहेत. 4 कॉल दिल्यानंतर आता 5व्या चेंडूला खूप खूप सगळं वेगळं बक्षीस दिलंय. कतारचे रियालला त्यांच्या टीमवाल्याला कतारचे 1500 रुपये दिलेत. म्हणजे इकडचे इंडियाचे किती असतील काय आयडिया नाही. म्हणजे कतार म्हणजे दुबई. बघूया हेमंत टू आदित्य. समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण. संजय नगरचे रेडियम आर्ट्स, त्यांनी पण खूप काही सहकार्य केले आहे. त्यांचा पण मनापासून आभार सर्व रेडियमवाल्यांच्या कडून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. बघूया चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. कृष्णा पुजारी यांच्या बॅटमधून निघालेला डबल एचा कतार एडिशन ते वापरतायत. कतार एडिशन पण खूप चांगली बॅट आहे, पण तसं तेवढंच चांगला खेळाडू पण पाहिजे. नुसतं बॅट आता टॉप लेवलचे ब्रँडचे बॅट पाहायला भेटतात. डबल ए 70 नॉन स्ट्राईकला. बघूया, खूप असा छान असा ब्लॉक टाकला होता. जर मित्रांनो तुम्हाला 70 आणि डबल ए एडिशनचे कुठलाही बॅट पाहिजे असेल तर तुम्ही 70 बोरुलीला संपर्क करू शकता पुढच्या सीझनला. सध्या आता बॅट नाही आहे, नाहीतर साठी किंवा बॅट्समॅनसाठी 70 बोरुलीकडून एक बॅट देण्यात. 5 बॉल 12. जेवायचे बाकी आहेत, त्यांनी जेवून घ्यावा. शेवटचा टप्पा लेग साइडच्या दिशेने फिरवला. बघूया, कॅच ड्रॉप आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. आदित्यच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 70 लगा तो 6 या तो 4. ये तो फिक्स है क्योंकि बैट पे लिखा है. लगा तो 6. 70 खूप मोठा ब्रँड आहे इंडियामध्ये, आउट ऑफ मध्ये पण खूप मोठा ब्रँड आहे. तसेच कृष्णा पुजारी यांच्या हातात सुद्धा डबल ए कतार एडिशनची खूप मोठा ब्रँड आहे. तो पण टॉप एडिशन दोघं खेळतात. दोघं बॅट. पहिला षटक 16 धावा, 1 विकेट, 1 ओव्हर 16. जिंकायसाठी 42 कंपल्सरी चेस आहे. कोंडवा संघ. बॉलर नेम रियाल. खूप छान अशी गोलंदाजी करतोय रियाल. बघूया फायनलच्या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करतोय. जेवणाची सोय झाली आहे, सगळ्यांनी जेवून घ्या प्लीज. जेवण तुमच्यासाठी बनवलंय, उत्कृष्ट जेवण बनवलंय. पहिलाच पर्व आहे बोरोली संघांकडून चषक. आपले 4 बाउन्सर पण ठेवलेत. फायनल जिंकल्यानंतर ग्राउंड मध्ये कोणी जाऊ शकत नाही. 4-5 बाउन्सर आहे. बघूया चेंडू लेग साइडच्या दिशेने सन्मान दिलाय चेंडूला. बघूया, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाला चान्स घेणार होते आदित्य, पण कृष्णा पुजारी यांना. जेवढे पण संघ आले, जेवढे पण संघांसोबत प्लेयर आले होते, खेळाडूंचे सर्वांचे हार्दिक स्वागत. चेंडू लेग साइडच्या दिशेने मारेला आज चेंडू. षटकार.
मी पहिलाच बोललो होतो, बॅटीवर सुद्धा लिहिलंय ब्लॅक मॉन्स्टर 70-70 लागा तो 6. असंच नाव नाही ब्रँडचा. आदित्यला माहिती आहे, खूप अशी छान अशी मुलुंड ए संघासमोर पण त्यांनी घातक फलंदाजी, पूर्ण हारलेली मॅच पोटातून काढली होती मॅच त्यांनी. मुलुंड संघांचा लागा तो 6 ब्लॅक मॉन्स्टर. आदित्य, जर अजून एक षटकार मारला तर तुला डिस्काउंट भेटणार पुढच्या सीझनला. कन्फर्म भावा, तुला डिस्काउंट भेटणार आहे पुढच्या सीझनला. 70-70 कुठलाही बॅट ॲडिशन तू मला संपर्क कर, तुला डिस्काउंट भेटणार. आदित्य फुल फॉर्म मध्ये आहे, लागा तो 6. बघूया आता पण गोलंदाज रियाल मॅच पलटू शकतो, कारण ट्रॉम्बे ची गोलंदाजी खूप छान आहे. अजून एक षटकार मारला तर मन्नूबाई यांच्याकडून 1100 रुपये तुम्हाला पारितोषिक भेटणार आहे. फक्त आणि फक्त एक षटकार, लागा तो 6 कन्फर्म. आणि पुढच्या वर्षी सीझन साठी तुम्हाला 70-70 कडून डिस्काउंट भेटणार आहे. तुम्ही जर 70-70 बॅट परचेस केली तर श्रीकांत कोलुरी यांना कॉन्टॅक्ट करा, कारण आता बॅट नाही, नाहीतर बेस्ट बॅट्समन ठेवले असते. ब्लॉक टाकलाय, खूप असा छान चेंडू टाकला होता रियालने. संघाची धाव संख्या 29, एक गडी बाद, 4 बॉल. जिंकायला 13 धावाची आवश्यकता. पूर्ण वाईटच्या दिशेने चाललेला 22च्या रूपाने चौकार. रियाल एवढं चांगलं गोलंदाजी करणारा आपण फायनलच्या मॅच मध्ये त्याच्याकडून खूप छान अशी गोलंदाजी टाकतो, कारण कधी कधी नशिबी साथ देत नाही. बॉलरला नाव ठेवू शकत नाही, कारण बॉलिंग खूप महत्वाची असते मित्रा. जो टाकतो ना पिचवर बॉल त्यालाच माहिती आहे, कारण तुम्ही कितीही बोला शॉर्ट बॉल टाका, फुल टॉस टाका, वाईट यारकोर टाका, नाही होत मित्रा. जो टाकतो ना त्यालाच माहिती, कारण समोर पण बॅट घेऊन उभा आहे तो पण. ब्रँडेड 70-70 ची ब्लॅक मॉन्स्टर वकबाई यांच्याकडून काय पारितोषिक येणार अशी अपेक्षा. चेंडू फसलाय, नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. आता याच्यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. फिरोजबाई, ट्रॉम्बे ए. रियालचं बॅड लक चालू आहे, कारण त्यांनी खूप, मला वाटतंय ही मॅच कोंडव्याच्या दिशेने चालली आहे. कोंडव्याचा गावात पूर्ण जल्लोष चालू झाला असेल. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतोय रियाल. ब्लॉक चेंडू टाकलाय. जर ही LBW जर आउट असला असता तर हा निश्चित आउट पंचांनी निर्णय दिला असता. 1 to go, 37. जिंकायला 5 धावांची गरज. जल्लोष चालू करा मित्रांनो. कोंडवा ए, कारण इतिहास घडवताय तुम्ही. डे नाईट टुर्नामेंट मध्ये पहिला ऐतिहासिक संघ असणार आहे कोंडवा ए मानकरी. पूर्ण चेंडू, बोललो ना मित्रा, असंच नाही, ग्राउंडवर कोणी जायचं नाही. चला ठीक आहे, तुम्ही जिंकलाय हा फायनल, जल्लोष करा. माझ्याकडून विनंती आहे, जर त्यांना फोटोशूट साठी ट्रॉफी जर देत असेल तर ते आता फोटोशूट करून घे सोबते. नंतर ना तुम्ही तुमचा कोणाच्या हाताने पिचवर नाही जायचंय मित्रांनो. लेदर क्रिकेटचा पिच आहे मित्रांनो. रिक्वेस्ट आहे, साईडला जल्लोष करा. तुम्हाला ट्रॉफी पण पाठवतो, साईडला जल्लोष करा. धन्यवाद. ट्रॉम्बे ए, हार्ड लक. रियाल, हार मानू नको मित्रा. खूप छान अशी
गोलंदाजी केली आहे. आदित्य एक नंबर मित्रा. 70 ची बॅट लगा तो 6. बॅटवर सुद्धा लिहिलंय. चांगल्या प्लेअरला चांगली बॅट सुद्धा पाहिजे मित्रा. ट्रॉम्बे ए हार्डलक, सोलापूर बी हार्डलक, बोरुली ए हार्डलक. बघूया आता मन्नू भाई त्यांचा पारितोषिक रिटर्न घ्यायचा आहे, कारण आदित्य यांचा बॅटमधून तिसरा षटकार नाही निघाला. तरी पण तुमची इच्छा असेल तर देऊ शकता, कारण लय छान अशी फलंदाजी केली आहे त्यांनी. या मॅच सुद्धा पण मुलुंड हे संघासमोर पण केली होती. सर्वांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही इथे आल्याबद्दल.